मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक ठेवण्यात आले आणि 2-3 एंट्रीज बाकी आहेत. जर कुणाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही कुणाल तांडेल यांच्याशी संपर्क करा. फक्त 2-3 स्लॉट बाकी आहेत. येथे आणखी एक चांगला फटका लॉंग ऑफला फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. माही ऑन फायर नाव षटकार. पहिलं षटक संपलंय. 3 षटकाराचा मार पडलाय. तो कल्पेश जाधवला धाव फलक जाऊन पोहोचलाय. ते 19 धाबा आणि आता गोलंदाजीसाठी आलाय दिगंबर मोरे. शेकिन चिंचवलीचा चॉकलेट बॉय. कित्येक वर्ष आपण बघतोय कल्पेश जाधव, दिगंबर मोरे, प्रसाद भोईर, सुदर्शन गंभीर हे सगळे खेळाडू यंगस्टर, त्याच्याबरोबर हे सिनियर खेळाडू या बरोबरीने शेकिन चिंचवली संघ कित्येक वर्ष आपला दबदबा प्रस्थापित करते या खालापूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि तदनंतर दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर कर्जत तालुक्यामध्ये या वर्षी देखील हा संघ बन्नाट फॉर्म मध्ये बघायला मिळाला. श्री वीरा बीड, त्यामध्ये नितीन धुळे, जय धुळे, माही, हे सगळे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. पहिलं षटक संपले. धावफलक जाऊन पोहोचले ते 19 या आकड्यावरती. दिगंबर मोरे तयार होतोय. खोलात टाकलेला बॉल लॉंग ऑनच्या दिशेने स्टेअर केलाय. कल्पेश तिथे आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू केला लगेचच. आता पंचांचा निर्णय हा तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलाय. चेक केलं जाईल. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरामध्ये पोहोचवली जाते. सेफ आहे म्हणजे 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचताय 21 या आकड्यावरती. फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात खरं तर मिळाली आहे ती बीडी टीमला. 21 धावा. धाव फलकावरती चांगला स्टार्ट मिळालाय. थोडासा फंबल झालं होतं कल्पेश कडून. लोअर फुल टॉस बॉल आडव्या बाटने मिड विकेटच्या दिशेने फिल्डर तिथे आहे. एकच धाव मिळते. जयला दुसरी हवी होती परंतु दुसरी मिळणार नाही. फेकी अचूक होती. एक धावने धाव फलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 22 22 धावा. अजूनही सलामीची जोडी माहीला आपण बघतोय काय फटकेबाजी करतोय. 2 चेंडू त्याने फेस केले. 12 धावा म्हणजे 2 लगातार षटकाराने हॅट्रिक असेल. फुल टॉस बॉल आडव्या बाटने फ्लिप ऑफ द रिक्स. शॉट फाईन लीगला चांगली फिल्डिंग होते पाठीमागच्या दिशेने. एक धाव मिळते माहीला. या बॉलवरती एक धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 23. 23 धावा. अगदी खोलात टाकतोय चेंडू. सगळेच फुलर लेनचे बॉल हाताळतोय दिगंबर मोरेकरांना. त्याला माहिती आहे ज्यावेळेस कल्पेश जाधव बॉलिंग करत होता सगळे आखूड टप्प्याचे बॉल होते, पुढ्यात होते, स्लॉट मध्ये होते, ते बॉल टाकत नाहीये. यॉर्क लाईनचे चेंडू बघायला मिळतात दिगंबरचे. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्यात आला. फसवा चेंडू टाकला. कोणतंही उत्तर नव्हतं जयवंत धुळेकडे. या बॉलवरती आणखी एक डॉट बॉल येतोय तो दिगंबर मोरेचा. यानंतर तुम्हाला कलोते आणि त्यांच्या विरोधामध्ये वरची खोपोली हा सामना बघायला मिळेल. एक मोठी लढत असेल ती. लोअर फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन ला फिल्डर आहे कल्पेश जाधव. काय कॅच कंप्लीट केली आहे फलंदाज जय धुले बाद.
खंडू लोबी. हे खंडूचा जर आपण विचार केला तर तो नेहमी सलामीला जातो, परंतु आज जय दुलेला प्रमोट करण्यात आलं होतं सलामीसाठी. सलामीला जय दुलेला बघायला मिळाला. तो नेहमीच तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती असतो, परंतु त्याचं काम त्याने केलं. स्वतःवरती नाराज आहे कारण लोअर फुलटॉस बॉल तो या मैदानाच्या बाहेर पाठवू शकला नाही. फसला आणि अप्रतिम झेल बघायला मिळाला कल्पेश जाधवचा लॉंग ऑनला. वाडीश होता, थोडासा धावत राहिला आणि रनिंग कॅच कंप्लीट केली. पहिला धक्का लागलाय जयच्या स्वरूपात. बॅटिंगसाठी दाखल झालाय तो लेफ्ट हँडेड बॅट्समन खंडू लोबी. या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा लेफ्ट हँडेड बॅट्समननी इम्प्रेस केलंय. आज खंडू इम्प्रेस करेल काय, कारण कित्येक स्पर्धेमध्ये बीड संघातून खेळत असताना चांगल्या इनिंग दाखवल्यात खंडूने. फुलटॉस बॉल, टायमिंग नाहीये, लॉंग ऑफला फिल्डर आहे, कॅच कंप्लीट आणि शून्याचा चष्मा घालून खंडू लोबी बाद. हाईट फॅक्टर लगेच रिव्ह्यू घेतला खरं तर खंडूने. तिसरे पंच या. चला तिसरे पंच या, आपण लवकर या. अमोल पाटील या आपण. तिसरे पंच या आपण. चला बाळादादा या तुम्हीच, कारण कमिटीचा कोणताही सदस्य इथे नाहीये. डिसिजन क्रुशल आहे. नाही आम्ही देऊ शकतो, परंतु आधी करतो आम्हाला नाहीये. येस आलेत, मुन्नादादा आलाय. चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. फलंदाज बाद आहे, फार डिलिव्हरी आहे. खंडू बाद होते शून्याचा चष्मा घालून. दुसरा धक्का लागलाय श्री वीरा 11 बीड संघाला. सफलता मिळतीये ती दिगंबर मोरेला. म्हणजे 2 षटकात संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 23 धावा धावफलकावरती. आणि बॅटिंगसाठी दाखल झालाय तेजस. साहिल आलाय गोलंदाजीसाठी. साई आलाय गोलंदाजीसाठी. यंगस्टर्स तुम्हाला बघायला मिळतात शेकिन चिंचवली टीमच्या बाजूने. 2-3 वर्षापूर्वी सुदर्शन देखील षटक टाकत होता. सध्या तो शर्तीच्या नादी लागलाय. उद्या लग्न आहे त्याचं. क्रिकेटची प्रचंड आवड. साई आलाय गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकामध्ये. 23 धावा धावफलकावरती. जे अलेख वाढलं होतं पहिल्या षटकामध्ये ते कुठेतरी रोखलं. आता दिगंबर मोरेने कमबॅक करून दिला आपल्या टीमला. फटका पुन्हा फसलाय कव्हरला. बॉल हवेमध्ये आणि आता कॅच ड्रॉप. माहीला मिळते जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस. हे पहिल्या रात्री देखील असंच काहीसं घडलं होतं. जीवनदान मिळालं आणि तदनंतर विस्फोटक फलंदाजी अजिंक्य रसालची बघायला मिळाली.
आणि टॉप 5 मध्ये दाखल झाला अंजरून संघ. या गोष्टींचा विचार आता केला पाहिजे शेकिन चिंचोली टीमचा जर आपण विचार केला तर, कारण माहीने 3 षटकार मारलेत ते कल्पेश जाधवच्या विरोधात, त्याला जीवनदान तुम्ही दिलंय. शाकिनला तेजस येतोय. हा प्रॅकेट बॉल दांडी गुल, तेजसला देखील शून्याचा चष्मा घालून परतवलंय साईने. डीजे थँक्यू डीजे. जसे 4 षटक संपतील पहिल्या इनिंगचे, आपण कलोते संघ आणि वरची खोपोली या दोन्ही संघांना विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नितीन धुळे आपल्या कर्जत तालुक्याचं नाव हे रायगड जिल्ह्यामध्ये घेऊन जाणारा हा गोलंदाज, तितकाच चांगला फलंदाज देखील आहे. अष्टपैलू कामगिरी आपल्या गावाच्या संघासाठी तो नेहमीच करत असतो. आणि आता कर्जत प्रीमियर लीग देखील येते. भव्य दिव्य पर्व वरईच्या मैदानावरती बघायला मिळेल. नितीनदादा झांजे, प्रशांतदादा झांजे यांच्या माध्यमातून ते आयोजन, एक वेगळीच मजा येते वरईच्या मैदानावरती. स्पर्धा बघण्यासाठी, समालोचन करण्यासाठी, खेळण्यासाठी. साई आलाय तिसरा गोलंदाज. एक विकेट त्याला मिळाली आहे तेजसची. नितीन धुळे आलाय. माही आणि नितीन हे कॉम्बिनेशन आता लेफ्टी रायटीचं. आडवा बाटने हॅमर केल्या चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मिळती आहे नितीन धुळेला. माहीने आता विचार करायला पाहिजे, कारण 3 चांगले फलंदाज बाद झाले. जय बाद झालाय, खंडू लोबी बाद झालाय, त्यानंतर तेजस बाद झालाय. अशा वेळेस थोडीशी पार्टनरशिप आता बिल्डअप करावी लागेल माहीला, कारण माहीला माहिती आहे जर शेवटच्या ओव्हरमध्ये तो मोठमोठे फटके मारू शकतो, पण हे षटक थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह जर केलं तर 50 पर्यंत जाऊ शकतो श्री विरा 11 बीड. साई पुनश हाफ ट्रॅकर बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. माहीला थोडंसं आता शांत ठेवलंय ते शेकिन चिंचोली या टीमने. धावफलक पोहोचलंय 25 या आकड्यावरती. लवजी संघाचे बरेचसे खेळाडू शेकिन चिंचोलीचे मॅच बघतायत, रोज एकाच मैदानावरती सराव देखील करतायत ते. साई थोडा थांबतोय, कारण बॉल महत्वाचा आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये. 24च्या 24 चेंडू महत्वाचे असतात, ते तुम्हाला चांगलेच टाकावे लागतात. साई चांगला कमबॅक झाला आता शेकिन चिंचोली टीमचा. दिगंबरने सुरुवात केली याची, कारण कल्पेशला मार पडला होता आणि तदनंतर साईने देखील तेच काम केलंय. आडवा बाटने शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर तिथे आहे, चुकी होत नाहीये. सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना माही पोहोचते पॉपिंग क्रीज मध्ये. या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 27 धावा धावफलकावरती. यानंतर तुम्हाला कलोते संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल. मागच्या वर्षी ते रनरअप होते. मयूर जाधव तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल आणि त्यांच्या विरोधामध्ये वरची खोपोली संघ, मॉन्टी, नूर, विनय हे सगळे तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल. तुषार धुमाल मला असं वाटतं ते देखील इन ऍक्शन मध्ये दिसतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, माही चकते पुनश्च. डायरेक्ट हिटची संधी होती, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. षटक क्रमांक संपले 3 षटकांच्या अंती. धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 28 धावा धाव फलकावरती. काय कमबॅक बघायला मिळत आहे तो शेकिन चिंचोली टीमचा. डीजे
स्पर्धा येते 26 तारखेपासून. उपजिल्हा प्रमुख चषक मोठं आयोजन. मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं, यावर्षी दुसरं वर्ष आहे. परंतु त्याच दिवसापासून या मैदानावरती देखील स्पर्धा आहे आणि तिथे मालिकेवरची बाईक आहे. भरपूर स्पर्धा लोडिंग आहेत. खालापूर, कर्जत, चला स्पीडअप करा. गोलंदाजीसाठी आला विभास शिंदे आणि स्ट्रायकर एंडला उभा आहे तो माहीला आता काहीतरी करावं लागेल, कारण शेवटचं षटक आहे. धावा फलक पोहोचले ते एकूण 28. किमान 15-20 धावा बनवणं हे फार गरजेचं राहील बीड संघासाठी. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे माहीच्या बॅटमधून षटकार. मी काही संत नाहीये. 34 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. माही खेळतोय 8 चेंडूमध्ये 22 वरती. नितीन खेळतोय 1 या धावसंख्येवरती. 1 चेंडूचा सामना त्याने केला. बराच वेळ तो नॉस्ट्रायकरने उभा आहे, परंतु माही आपल्या संघाची सगळी भूमिका आपल्या खांद्यावरती घेतोय, जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय आणि तशी इनिंग पेश करत असताना तुम्हाला माही बघायला मिळतोय. धावफलक पोहोचले 34 या आकड्यावरती. विभासवरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. यंगस्टरला प्रमोट केलंय दिगंबरने, त्याला संधी दिली या शेवटच्या ओव्हरची. वेगवान बॉल प्रत्युत्तर देत असताना चांगला फटका होता, परंतु एक्स्ट्रा कव्हरला कॅच ड्रॉप होते. दुसरा जीवनदान मिळालंय माहीला. खरं तर 2 कॅचेस त्याच्या ड्रॉप होत असताना बघायला मिळाल्या या 17 मध्ये. या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय 36 धावा धावफलकावरती. चला वरची खोपोली संघ आणि कलोते संघ आपण या टॉस करण्यासाठी, जसे हे षटक संपेल आपण टॉस करणार आहोत. बरोबर टाइम टू टाइम स्पर्धा सुरू आहे. 7:30 वाजता पहिला चेंडू पडला आणि तदनंतर सगळ्या मॅचेस बरोबर वेळेमध्ये कव्हर होत असताना, कारण आज भरपूर मॅचेस आहेत. मगाशी प्रवीणजी दुगाडे यांनी सांगितलं की जवळपास 11 मॅचेस आहेत. कोणता संघ टॉप 5 मध्ये जाणार, दुसरीचा प्रयत्न आणि आता परतावं लागेल नितीन धुळेला. रनआउटच्या स्वरूपात बाद. शिल्लक 50 पार होणार का, याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्यात. ओरपीच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने. पुनश्च संधी आता 2 धावा घेण्याची आणि 2 धावा पुनश्च कंप्लीट होत असताना वारंवार स्ट्रायकर एंड वरती आणलं जाते माहीला आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 39 या आकड्यावरती. सन्माननीय सत्यजित कोमनाक साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आपण स्वागत करू. वाडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जातोय चौकारासाठी आणि त्यांच्याच हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण या. विजय या ठिकाणी आलाय आणि वरची खोपोली टीमचा कॅप्टन देखील या ठिकाणी आलाय. दोन्ही टीमचं आपण हार्दिक स्वागत करू. या पण सन्माननीय सत्यजित कोमनाक साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न करावा. या पोलची शेवटची लढत आहे.
बरोबर वेळेमध्ये सामने कव्हर होत असताना 43 आणि हा 6 म्हणजे 49 धावा. हे जखमेवर मीठ चोळणारं काम मात्र केलं माहीने. षटक क्रमांक 14 संपलंय. धावफलक पोहोचले ते 49 आणि 50चं टार्गेट सेट केलंय ते जय हनुमान शेकिन चिंचोली टीम समोर.